तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आणि आनंदाची बातमी, आनंदाची अपडेट आहे. कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 51,000 रुपये आणि 31,000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. 51,000 आणि 31,000 रुपये. तर आता तुम्ही प्रश्न विचाराल की कोणत्या बहिणींना हे पैसे मिळत आहे? आम्हाला तर मिळाले नाही, आमच्या खात्यात तर जमा झालेले नाही. तर सर्वात आधी बघा, तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवतो. लाईव्ह प्रूफ दाखवल्यानंतर कोणत्या योजनेमार्फत या लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहे आणि कोणत्या बहिणी यासाठी अर्ज करू शकतात, अर्ज कसा करायचा, प्रोसेस काय आहे, म्हणजे तुमची जर त्या योजनेअंतर्गत नोंदणी असेल, रजिस्ट्रेशन असेल, तर त्याची पैसे मिळवण्याची प्रोसेस काय आहे, पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण सर्वात आधी तुम्हाला पाहिजे प्रूफ. त्यानंतर तुमचा योजनेवर म्हणजे खरंच पैसे आले की नाही त्या गोष्टीवर विश्वास बसला पाहिजे. सर्वात आधी प्रूफ बघा, सर्वात आधी वेबसाईटवरच ओपन करून मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे. बँकेमध्ये पैसे सुद्धा जमा झालेले आहे, पण मेसेज आलेला नाही, त्यामुळे SMS चा स्क्रीनशॉट नाही, पण लाईव्ह आपल्याकडे प्रूफ त्याचा आहे. तर बघा, वेबसाईट मी या ठिकाणी ओपन केलेला आहे, अर्ज लॉग इन केलेले आहे. या ठिकाणी बघा, सार्वजनिक बांधकाम कामगार योजना, सार्वजनिक बांधकाम कामगार योजना. तुमच्याकडे याची नोंदणी असेल, तुमच्यापैकी काही बहिणींजवळ रजिस्ट्रेशन असेल, नोंदणी असेल, कार्ड असेल, त्यामधून तुम्हाला किचन सेट, भांडी सेट मिळतो, किंवा काही बहिणींना मिळाला असेल, किंवा सेफ्टी किटची पेटी, इतर तुम्हाला काही उपयोगी या ठिकाणी साधनं मिळत असतात. तर त्या योजनेअंतर्गत जे आहे ते या बहिणींनी अप्लाय केलं होतं. कशासाठी, तर समोर तुम्हाला माहिती देतो. पण बघा, प्रूफ सर्वात आधी दाखवतो. इथे या ठिकाणी बघा, त्या बहिणींचे जे काही रजिस्ट्रेशन, नोंदणी लॉग इन केलेली आहे, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, सर्व डिटेल, नोंदणी क्रमांक आणि फोटो वगैरे तुम्हाला सर्व या ठिकाणी दिसत आहे. तर बघा, खाली गेल्यानंतर या ठिकाणी पूर्ण लाईव्हच आहे. बघा, खाली गेल्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी क्लेमचं ऑप्शन आहे. कशाचं? क्लेमचं ऑप्शन. तर ही योजना आहे सार्वजनिक बांधकाम कामगार योजना, म्हणजे ज्याला आपण रोजगार हमी योजना म्हणतो, किंवा पेटी योजना म्हणतो, भांडी वाटप योजना म्हणतो, तीच ही योजना आहे. तर बघा, या ठिकाणी क्लेम या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा, ब्लॉक ओपन झालेला आहे. सर्वात आधी प्रूफ पाहून घ्या, त्यानंतर पूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला स्पष्ट दिसून येत आहे. या ठिकाणी तुम्ही क्लिअर पाहू शकता. बघा, रजिस्टर वर्कर गर्ल गेटिंग मॅरेज असिस्टंट, रजिस्टर वर्कर गर्ल गेटिंग मॅरेज असिस्टंट, 51,000 रुपये. म्हणजे नोंदणी असलेल्या मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये अप्रूव्ह करण्यात आलेले आहे. आता वरच्या बाजूला बघा, या ठिकाणी सेम जे काही पॅरेग्राफ दिलेला आहे, पण या ठिकाणी रिजेक्ट, म्हणजे आधी ही केस रिजेक्ट झालेली होती, डॉक्युमेंटच्या अभावामुळे केस रिजेक्ट झाली. पण आता या ठिकाणी बघा, 51,000 रुपये मुलीच्या लग्नासाठी या ठिकाणी अप्रूव्ह झाले. त्यानंतर या ठिकाणी तारीख वगैरे तुम्ही पाहू शकता आणि ऍक्सेप्ट, केस जे आहे त्यांची ऍक्सेप्ट झालेली आहे. आणि या ठिकाणी डेट आणि त्यांचा एक्नॉलेजमेंट नंबर, जे काही नोंदणी नंबर आहे, तो केसचा नंबर, सर्व या ठिकाणी डिटेल दिलेली आहे. तुम्ही या ठिकाणी क्लिअर पाहू शकता. ऍक्सेप्ट आहे. त्यांनी ज्या तारखेला अर्ज केला ते तारीख, अप्रूव्ह झाल्याची तारीख तुम्हाला दिसत आहे. म्हणजे 2025 9व्या महिन्यामध्ये, 2025 9व्या महिन्यामध्ये ही प्रोसेस झाली. पण आचारसंहिता सुरू असल्यामुळे हे पैसे जमा झालेले नव्हते. पण हे पैसे आता जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये, अर्जदार बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. म्हणजे कशाचे, तुम्हाला समजलं असेल, मुलीच्या लग्नाचे पैसे. सार्वजनिक बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे आहे, तुमची जर नोंदणी असेल तर तुम्हाला मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये, मुलाच्या लग्नासाठी 31,000 रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात. त्यासाठी तुम्हाला नोंदणी ऍक्टिव्ह असली पाहिजे आणि मुलीचं लग्न नोंदणीनंतर झालेलं असलं पाहिजे. मुलीचं लग्न नोंदणीनंतर झाले असले पाहिजे. आता समोर सर्व तुम्हाला मी माहिती देणार आहे. तर बघा, आता प्रूफ तुम्हाला दाखवलं. हे 51,000 रुपये बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे. 9व्या महिन्यामध्ये अर्ज केला होता. आता 4 ते 4 महिन्यानंतर अर्ज जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे. आचारसंहितामुळे पैसे थांबलेले होते, पण आता या महिन्यामध्ये जमा झालेले आहे. लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवलेला आहे. तुमच्याकडे जर बांधकाम कामगार योजनेचा लाभ तुम्ही तुमच्या कुटुंबात घेत असेल तर स्कॉलरशिप किंवा विविध अशाच प्रकारे लाभ जो आहे तो बँक खात्यामध्ये जमा केला जातो अर्जदारांच्या. तर आता बघा, आता सर्वात पहिला प्रश्न असा आहे की मग यासाठी जर नोंदणी नसेल तर मग अप्लाय कसं करायचा, अर्ज कसा करायचा, त्यानंतर प्रोसेस काय आहे आणि कोणाला पैसे मिळतात, नेमकी प्रोसेस काय आहे, ते सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर सर्वात पहिला प्रश्न या ठिकाणी असणार आहे की यासाठी मग अर्ज कसा करायचा. जर नोंदणी नसेल, रजिस्ट्रेशन नसेल, योजनेचा लाभ घेत नसेल, पेटी मिळाली नसेल, किंवा कोणताच लाभ या योजनेअंतर्गत घेतला नसेल, तर सर्वात आधी तुम्ही बांधकाम कामगार योजना तुमच्या तहसीलच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन इन्क्वायरी करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. बांधकाम कामगार योजनेचं ऑफिस प्रत्येक ठिकाणी, जिल्हा किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे. पंचायत समिती कार्यालय, तहसील कार्यालयामध्ये. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही माहिती घेऊन अर्ज करू शकता आणि तुमचं नोंदणी रजिस्ट्रेशन जे आहे ते बनवून तयार करून घेऊ शकता.
त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने ही जी वेबसाईट आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवली, वेबसाईटवर सुद्धा ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता. वेबसाईटवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता, पण ही प्रोसेस थोडी अवघड आहे, त्यामुळे भरपूर नागरिक ऑनलाईन पद्धतीने करत नाही. तिसऱ्या नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आहे की तुमच्या गाव तालुक्यामध्ये काही एजंट लोक आहे, त्यांच्या मदतीने सुद्धा जास्त पैसे देऊन भरपूर नागरिक हे नोंदणी करून घेत आहेत. आता जर या तीनही माध्यमातून तुम्हाला जर या योजनेची नोंदणी करता येत नसेल, तर चौथ्या नंबरचं शेवटचं सोपं ऑप्शन आहे निमो ऑनलाईन सर्व्हिस ऍप. निमो ऑनलाईन सर्व्हिस ऍपच्या मदतीने तुम्हाला आधार कार्ड अपडेट करणे आहे, पॅन कार्ड अपडेट करणे आहे, कोणत्याही सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा आहे, तुमच्या जिल्हा व तालुक्यातील येणाऱ्या ताज्या बातम्या, चालू घडामोडी तुम्ही या ठिकाणी 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करून जे काही तुमच्या जिल्हा, तालुका, महाराष्ट्र राज्य, देश या ठिकाणी येणाऱ्या ताज्या घडामोडी, ताज्या बातम्या तुम्ही पाहू शकता. त्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे सर्व्हिसच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सर्व योजनांची माहिती, महाराष्ट्रामध्ये असलेल्या लाडकी बहीण योजना, त्याची केवायसी किंवा शेती संबंधित कोणतीही योजना असो त्या सर्व योजनांची केवायसी, ओव्हरऑल सर्व योजनांची माहिती, ऑनलाईन अर्ज करणे आणि त्याची केवायसी कशी करायची सर्व सविस्तर माहिती आणि लिंक या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी दिलेले आहे. त्याचबरोबर आता बघा या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे बांधकाम कामगार योजना. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ऑप्शन तुम्हाला दिसून येईल, त्यावर क्लिक करायचं आणि बांधकाम कामगार योजनेसाठी तुम्ही अर्ज करण्यासाठी याच ठिकाणावरून ऑनलाईन अप्लाय करू शकता. ऑनलाईन अप्लाय करू शकता आणि त्यानंतर तुमचा जो काही अर्ज आहे डॉक्युमेंट क्लिअर असेल, तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी पात्र करून तुमची नोंदणी पत्रक तुम्हाला देण्यात येईल. विविध अनुदान मिळणाऱ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. ती सर्व सेवा याच वेबसाईटवर, याच ऍप्लिकेशनवर तुम्हाला उपलब्ध करून मिळणार आहे. तर बघा तुम्हाला जर निमो ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे असेल तर तुम्हाला प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर जाऊन निमो ऑनलाईन सर्व्हिस ऍप डाउनलोड करून घ्यायची, ओपन करून घ्यायची, मोबाईल नंबर टाकून नोंदणी करायची आणि निमो ऍप्लिकेशन यूज करायला सुरुवात करायची. सोपा इंटरफेस आणि जास्तीत जास्त माहिती तुम्हाला या ऍप्लिकेशन मध्ये पाहायला मिळते. तुमच्या तालुका आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या सरकारी नोकरी किंवा कोणत्याही योजनांची अपडेट तुम्हाला सर्वात आधी या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्यासाठी तुम्ही ऑनलाईन अप्लाय सुद्धा करू शकता. ही एक सोपी पद्धत आहे. तर निमो ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. तर त्यानंतर आता बघा नेमके जे पैशाची मिळण्याची प्रोसेस काय आहे, 51,000 रुपये किंवा 31,000 रुपये मिळण्याची प्रोसेस काय आहे, तर ते सोप्या पद्धतीने समजून सांगतो. तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केली असेल, तुमच्याकडे कार्ड असेल आणि त्यानंतर ही नोंदणी झाल्यानंतर जर तुमच्या मुलीचं लग्न झालं असेल किंवा मुलाचं लग्न झालं असेल तर मग तुम्हाला त्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो किंवा ऑफलाईन अर्ज सुद्धा तुम्ही याच माध्यमातून करू शकता. एकतर बांधकाम कामगार योजनेच्या मंडळ ऑफिसमध्ये जाऊन करू शकता किंवा एजंटच्या मदतीने करू शकता किंवा या निमो ऍप्लिकेशनच्या मदतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर तो अर्ज केल्यानंतर मग मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाचं सर्टिफिकेट म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट, लग्न झाल्याचं प्रमाणपत्र आणि काही इतर डॉक्युमेंट देऊन तुम्हाला तो अर्ज करायचा. अर्ज झाल्यानंतर 2 ते 3 महिन्यानंतर तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी अपॉइंटमेंट लेटर देण्यात येईल. अपॉइंटमेंट लेटर बघा अशा प्रकारचं असते. अपॉइंटमेंट लेटर सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर दाखवत आहे, म्हणजे प्रूफ सुद्धा, हे सुद्धा या ठिकाणी प्रूफ आहे. अपॉइंटमेंट लेटर देण्यात येते, तुम्हाला तारीख देण्यात येते. त्यानंतर तुम्हाला जे लाभार्थी बहीण आहे, लाभार्थी पुरुष असेल किंवा महिला असेल, त्यांना त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करावाचं आहे. व्हिजिट केल्यानंतर जे आहे ते त्यांचे अप्लिकेशन डॉक्युमेंट चेक करून पास करण्यात येते आणि काही दिवसानंतर मुलीच्या लग्नासाठी 51,000 रुपये आणि मुलीच्या लग्नासाठी 31,000 रुपये जे आहे ते अर्जदार महिलेच्या किंवा पुरुषाच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात, सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर. पण महत्वाचा पॉईंट या ठिकाणी लक्षात ठेवा, नोंदणी झाल्यानंतर लग्न झाल्याची तारीख असली पाहिजे. नोंदणी झाल्यानंतर लग्न झाल्याची तारीख असली पाहिजे तरच तुम्हाला त्या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतो. या योजनेअंतर्गत आणखी सुद्धा बाकी लाभ मिळतात. वेबसाईटवरच तुम्हाला सर्व सविस्तर माहिती त्याबद्दल मिळणार आहे. तर बघा याबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, कारण कमीत कमी माहिती मी तुम्हाला योजनेअंतर्गत या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. माहिती या योजनेअंतर्गत भरपूर आहे, भरपूर योजनांचा लाभ मिळतो. यामध्ये तुमच्या मुलामुलींना स्कॉलरशिप, लग्न झालेलं असेल तर त्याचं अनुदान किंवा तुमचं मेडिकल इन्शुरन्स सुद्धा तुम्ही या योजनेअंतर्गत क्लेम करू शकता. तर माहिती भरपूर आहे. आणखी तुम्हाला काही माहिती पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. काही अडचण असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता, त्याचं उत्तर तुम्हाला सोप्या पद्धतीने मिळेल. तर बघा 51,000 रुपये मिळालेल्या लाडक्या बहिणींना खुशखबर आहे आणि तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. तुमच्या खात्यामध्ये सुद्धा 51,000 किंवा 31,000 रुपये मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नाचे 100% जमा होणार आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.